आणि यानंतर आपण पुन्हा एकदा शिवनेरी गडावरती जातोय। मुख्यमंत्री पत्रकारांशी संवाद साधतात। संपूर्ण राज्यात, संपूर्ण देशभरामध्ये, अगदी जगभरामध्ये जिथं जिथं शिवप्रेमी राहतात तिकडे सगळीकडे शिवजयंतीचा उत्सव अतिशय जल्लोषात उत्साहामध्ये साजरा होतोय। एक सगळ्यांना आनंद आहे, जल्लोष आहे, जोश आहे आणि शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त प्रेरणा ही सगळ्यांच्या आणि ऊर्जा या ठिकाणी सगळ्यांच्या मनामध्ये आहे। त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर राज्य सरकारने देखील कार्यक्रमांचं आयोजन केले। 350व्या राज्याभिषेका दिनानिमित्त देखील आज आपण गेल्या वर्षापासून राज्यभर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर जे काही कार्यक्रम आयोजित केले, त्यांच्या जीवनावर महानाट्य जाणता राजा जिल्हा वाईज आपण ठेवलेत आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही गडकोट किल्ले आहेत ते त्याचं संवर्धन जतन करण्यासाठी रायगड, प्रतापगड, शिवनेरी या सगळ्या किल्ल्यांचं संवर्धन जतन करण्याचं देखील काम राज्य सरकारने करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर राज्यामध्ये आज उत्साह आहे। उद्या विशेष अधिवेशन बोलवलंय। मराठा समाजाला टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यासाठी, ओबीसी किंवा इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला टिकणारं, कायद्याच्या कसोटीवर आणि चौकटीत बसणारं आरक्षण देण्यासंदर्भात उद्या विशेष अधिवेशन सरकारने घेतलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।